जनता की बात, जनता के साथ। अमळनेर येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबाबत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिनांक 2 रोजी मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत प्रश्न मांडून सभागृह तथा महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधले। यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की अमळनेर शहरात प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे व सुमारे 250 वर्षाची परंपरा असलेले श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान उत्तर महाराष्ट्रात प्रचलित असून संस्थानचे गादीपती संत सखाराम महाराज वर्षभर वारकरी संप्रदायाचा झेंडा महाराष्ट्रभर फिरवित असतात। याच पवित्र वाडी मंदिरात दिनांक 1 जुलैच्या रात्री आगीची दुर्दैवी घटना घडली असून यात मंदिरातील सुमारे 250 वर्षाचे गाभाऱ्याचे वैभव जळून नष्ट झाले आहे। सुदैवाने मंदिर व देव सुरक्षित राहिले आहेत, तरी देखील सुमारे 15 कोटीपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे। या घटनेमुळे मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद करण्यात आले आहे, परंतु याच महिन्यात 25 जुलै रोजी पंढरपूर येथील आषाढी महोत्सव असून अमळनेरचे हे वाडी मंदिर प्रति पंढरपूर म्हणून प्रचलित असल्याने आषाढीला हजारो भाविक विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे लवकरात लवकर या मंदिराचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे। मंदिर संस्थांचे झालेले नुकसान आणि भाविकांची असलेली अपार श्रद्धा लक्षात घेता मंदिर संस्थांची तातडीने पुनर्बांधणी करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी याचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करून पर्यटन विकास विभागाच्या माध्यमातून याचा तातडीने तीर्थक्षेत्र विकासमध्ये समावेश करावा आणि तसा प्रस्ताव शासनाकडे तातडीने मागवावा अशी विनंती आमदार अनिल पाटील यांनी शासनाकडे केली आहे। आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। मी शासनाचा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात आणून देतो। लाखो भाविकांचं जे श्रद्धास्थान आहे अमळनेर तालुक्यामधलं संत सखाराम महाराजांची वाडी, ज्याला 250 वर्षाची परंपरा आहे। 250 वर्षापासून प्रति पंढरपूर म्हणून अमळनेरला त्या ठिकाणी संबोधलं जातं किंवा त्याची ओळख त्या पद्धतीने। अध्यक्ष महोदय, काल त्याला आग लागून ते खाक झालेलं आहे। भाग्याची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये देव मात्र वाचलेले आहेत। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून 25 तारखेला पंढरपूरची आषाढी एकादशीचा उत्सव साजरा होणार आहे। मी आपल्याला एक विनंती करणार आहे की लाखो भाविक अमळनेरच्याही या प्रति पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायला त्या ठिकाणी येत असतात। मी आपल्याला एक विनंती करणार आहे की याचं स्ट्रक्चरल ऑडिट शासनाच्या एक निदर्शनात आपण आणून द्यावा। अध्यक्ष महोदय, आपण सूचना द्यावी, याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून याचा तातडीने पर्यटन विभागाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास क्षेत्राच्या अंतर्गत याला समावेश करावा आणि तसा प्रस्ताव मागवावा। जनता की बात, जनता के साथ।